श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीसा शशीकर वाळे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय दायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरोन स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। अनेक उपाय करोन शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विना दैवत अन्य नसेशी थोर या जगी। सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवे करास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलोन करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले। श्री ते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी पाहुनी ऐशी परी बाई अंतरी कोपली। म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यासा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत राज मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी लोभत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ए सत्वर म्हणे द्यावी जा चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकुनी सत्वर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून तयास दुरी करावे राणी म्हणतसे। पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईची गगनी हर्ष तेवान समावे। चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी
बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतले समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन, समर्थ बोले काय वचन, चोळप्पा तुझे फुटले ऋण, स्वस्त आता बसावे. पाहुनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्याने उठून चोळप्पासी आपण बसले स्वामीपाशी, चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलिती, चोळप्पा ते काही न देती, नेतरी घेती हिरवोनी. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करिता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी, रागावोने दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी म्हणते जावे येथोनी. ऐसा केला विचार, जाहली असता रात्र, बाळप्पा गेले बिराडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येवोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी तात्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरानी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्याने मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवित जपाचा. काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरेती कोणासी, माने नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, अशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईनी राहावे दुरी श्रीचरणापासून. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी, तयासा हुकुम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परिराणीस भिवोनी, कैसे न केले तयाने, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकुन्या उत्तर, बर्वे मने समजले. मग त्याने त्याच दिवशी फाटविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोकफार, घेत ऊर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी
बघा सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आमासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत, श्री पादुकांची पूजा करीत निराहार रावणी. जे जे झाली स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ, करीत होते प्रेम भाऊ. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, कैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्न साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊनी सावधान, शवनी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा, ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभं भवति, शुभं भवति, शुभं भवति. श्री स्वामी समर्थ. 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.